सर्वांना नमस्कार. स्मृतिगंध समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जेव्हा शाई बोलते ह्या लेखिकांच्या मुलाखत शृंखलेतील 7वे पुष्प सादर करताना मी प्राची राजे सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करते. आणि स्वागत आहे आपल्या ह्या मालिकेतील 7व्या पुष्पाच्या मानकरी साहित्यिका, अभिनेत्री आणि कलाकार सौ उज्ज्वलाताई लुकतुके यांचे. नमस्कार उज्ज्वलाताई. तुम्ही एक उत्तम कथा लेखिका म्हणून सुपरिचित आहात आणि तुमचे कथा अभिवाचनाचे व इतरही अनेक प्रकारचे कलाविष्कार घडवणारे कार्यक्रम सातत्याने विविध ठिकाणी होत असतात. जेव्हा शाई बोलते ह्या आमच्या मुलाखत शृंखलेचे 7वे पुष्प आज तुमच्याशी संवाद साधून सादर करण्यात येत आहे. ह्यासाठी तुम्ही मान्यता दिली म्हणून सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार मानते. प्रत्यक्ष मुलाखतीला प्रारंभ करण्यापूर्वी मी आपल्या सर्व श्रोत्यांना व तुम्हालाही या शृंखलेमागील आमचे थोडक्यात विचार सांगू इच्छिते. आतापर्यंत स्मृतिगंध समूहाशी सर्व परिचित आहेतच. स्त्रियांच्या सर्वांगीण सांस्कृतिक साहित्यिक विकासासाठी कार्यरत असलेल्या ह्या समूहाने मागच्या वर्षी जेव्हा शाई बोलते हा लेखिकांच्या मुलाखत शृंखलेचा कार्यक्रम सुरुवात केला आणि आता मागच्या वर्षात 2023 मध्ये त्याचे 6 भाग यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि आज हा आपला 7वा भाग आहे. प्रथितयश लेखिका जेव्हा स्वतःचे पुस्तक प्रकाशन करतात तेव्हा त्यामागची त्यांची भूमिका जाणून घ्यावी, त्यांच्या लेखनामागचे प्रेरणास्रोत समजून घेत त्यांच्या साहित्याचा आस्वाद घ्यावा, ही प्रबळ इच्छा आमच्या मनात होती. लेखिकांच्या अव्यक्त भावनेला व्यक्त करण्यासाठी आम्ही प्रत्येक महिन्याला एका लेखिकेबरोबर संवाद साधत असतो आणि त्यांचे विचार, त्यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी जेव्हा काही अनुभवी लेखिका उज्ज्वलाताईंसारख्या आम्हाला भेटतात, तेव्हा त्यांचे विचार आणि अनुभव जाणून घेणे हे आमच्या दृष्टीने खूप मोठी पर्वणीच असते. बऱ्याच वेळा साहित्यिक आपल्या स्वतःच्याच पुस्तकातही मनोगत लिहिताना अधिक विस्तार नको, म्हणून आपले अंतरंग व्यक्त करायचे टाळतात. पण खरं तर आपल्या लिहिलेल्या पुस्तकाविषयी त्यांना खूप काही बोलायचं असतं. वाचकांना खूप काही सांगायचं असतं. पण ते व्यक्त होऊ शकत नाहीत. अशा अव्यक्त भावनेला व्यक्त करण्यासाठीच आम्ही काही मान्यवर लेखिकांबरोबर संवाद साधत आहोत आणि त्यांचे विचार व त्यांचे मनोगत जाणून घेत आहोत. अर्थातच त्यांच्या स्वतःच्या साहित्याचा आस्वादही घेणे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. चला तर मग आपण वळूया आपल्या आजच्या मान्यवर अतिथींकडे. साहित्यिका सौ उज्ज्वलाताई लुकतुके. अर्थात त्यांना बोलतं करायच्या आधी मी इथे सर्व श्रोत्यांना त्यांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. सौ उज्ज्वला लुकतुके एक हसरे, आनंददायी आणि चैतन्यमय व्यक्तिमत्व. सायन्स विषयाच्या ह्या पदवीधर महिलेने मराठी वाङ्मय आवड जोपासत मराठी विषयात MA ची द्वितीय पदवी संपादन केली आहे. अनेक वर्षे टेलिफोन एक्सचेंजमध्ये नोकरी करून आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत आणि स्वतःला साहित्य व कला क्षेत्राला वाहून घेतले आहे. कविता, कथा आणि लेख या साहित्य निर्मितीमध्ये त्यांना विशेष गती आहे. साहित्य संस्कृती मंडळाकडून त्यांचे काठोकाठ भरून राहिलेला माठ हे पुस्तक अनुदानित झालेले आहे. तसेच क्षण गुलाबांचे हा त्यांचा चारोळी संग्रह खूपच लोकप्रिय ठरला आहे. उज्ज्वल रंग हे व्हॉट्सअप सदर प्रचंड लोकप्रिय होऊन त्याचे 50 भाग आतापर्यंत झाले आहेत. उज्ज्वलाताई स्वरचित कथा अभिवाचनाचे स्वतंत्र कार्यक्रम उज्ज्वल रंग ह्या नावाने करत असतात आणि त्याची रौप्य महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. मागच्याच आठवड्यात त्यांचे स्वरचित लघु रामायण हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्याला उत्कृष्ट हा पुरस्कार मिळाला आहे.
सध्या संपूर्ण भारत देश राममय झालेला असल्याने ह्या लघु रामायणाचे सर्वत्र प्रयोग होत आहेत. आकाशवाणी मुंबई व रत्नागिरी केंद्र आणि दूरदर्शन मुंबई केंद्र येथे त्यांचे साहित्यिक कार्यक्रम प्रसारित झालेले असून अनेक नामांकित मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या कथा व कवितांना प्रसिद्धी मिळत असते. साहित्य संमेलनांमध्ये आयोजक, सूत्रसंचालक तसेच काव्य वाचन याचा अनुभव असलेल्या उज्ज्वलाताईंना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित केले जाते. कोमसाप डोंबिवली, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद डोंबिवली, काव्य रसिक मंडळ डोंबिवली, समता भगिनी मंडळ सावंतवाडी तसेच टेलिफोन ऑफिस डोंबिवली आणि कल्याण येथे त्यांनी पदभार सांभाळलेला होता आणि ह्या विविध संस्थांमध्ये मनापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत यशस्वी सहभाग घेतलेला आहे. कै वामनराव ओक यांच्या डोंबिवली इतिहास मध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले असून आम्ही डोंबिवलीकर ह्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेत त्यांचा फोटो व माहिती छापून त्यांना सन्मानित केले गेले. तरल तरंग ह्या BSNL कल्याणच्या त्रैमासिकाची धुरा त्यांनी 3 वर्ष यशस्वीरित्या सांभाळली आहे. कल्याण डोंबिवली, ठाणे, भिवंडी, उज्जैन, सावंतवाडी, शहापूर, परळी, वैजनाथ, ग्वाल्हेर इत्यादी शहरांमध्ये साहित्यिक योगदानासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. कथा, कविता, सादरीकरण, अलग, वक्तृत्व, नाट्याभिनय, अभिवाचन इत्यादी स्पर्धांमधून 100च्या वर पारितोषिके त्यांना प्राप्त झालेली आहेत. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी शासनाची पहिल्या नंबरची पारितोषिके 2 वेळा संपादन केली आहेत. तसेच इतरत्रही अभिनयासाठी राज्यस्तरीय बक्षिसे त्यांना प्राप्त झाली आहेत. कोरोना काळात चल ग सये आणि कट्टा गँग हे 2 व्हॉट्सअप ग्रुप उज्ज्वलाताईंनी यशस्वीरित्या सांभाळले आणि सर्वांना मनोरंजनाचे कार्यक्रम देऊन मानसिक बळ वाढवले. तसेच पुसाळकर उद्यान येथे ज्येष्ठ भगिनींचे सतत 6 वर्षे कार्यक्रम करून त्यांना सन्मानित केले. ह्याची प्रसिद्धी महाराष्ट्र टाइम्सनेही घेतली आहे. शिवणकला, भरतकाम, हस्तकला, गायनकला, डान्स थेरपी वगैरे कलांमध्ये रुची असून स्वतः आनंदी राहणे आणि अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करत राहणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. अशा आनंदी आणि उत्साही लेखिका उज्ज्वलाताईंचे मी स्मृतिगंध समूहातर्फे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते आणि जेव्हा शाई बोलते ह्या कार्यक्रमाला आता आपण प्रारंभ करूया. लेखणीला साथ देते, हृदयाला साद घालते, हीच शाई अंतरीच्या स्पंदनांना शब्द देते. प्रस्तुत करत आहोत जेव्हा शाई बोलते. उज्ज्वलाताई, तुम्हाला अनम्यूट करते आणि सर्वप्रथम तुम्हाला हा प्रश्न विचारते की तुम्हाला तुमच्या कुटुंबात काही साहित्यिक पार्श्वभूमी लाभली आहे का? तशीच तुमच्या परिवारामधील तुमची प्रेरणास्थाने तुम्ही साहित्यिक पार्श्वभूमीबद्दल बोलत होता हो. ना? हा. तसे साहित्यिक पार्श्वभूमी असं म्हणता येणार नाही, पण कळत नकळत जे काही संस्कार आपल्यावर होत असतात, आश्चर्य वाटतं की जेव्हा म्हणजे माझ्याकडून काही लिहिलं जातं तर मी जेव्हा बघते की हे मी कसं काय लिहिलं, की मी असं कसं का करू शकले, तर त्याची मुळं मला मिळाली. म्हणजे जेव्हा मी आता हे लघु रामायण लिहिलं ना, नक्कीच ते एका स्पर्धेसाठी मी ते लिहायचा प्रयत्न केला. पण एवढं मोठं म्हणजे रामायण लिहिणं हे काही हा विचारच आधी मोठा धाडसाचा होता. कारण त्या दृष्टीने रामाबद्दल किंवा वाल्मिकी रामायण मी वाचलं होतं असं अजिबातच नाही. अर्थात श्रद्धास्थान नक्कीच होतं. राम हा श्रद्धास्थान माझं होतंच. पण मला आता आठवतंय की माझी आई सावित्री म्हणजे सती सावित्री बरं का, सावित्री म्हणजे फुले नव्हे, तर सती सावित्रीचं एक छोटंसं पुस्तक तिच्याकडे होतं आणि दरवर्षी वटपौर्णिमेला ते वाचायची. त्याची सुरुवातही मला आता आठवते की
त्रिलोकात या होऊन गेली सावित्री एक पतिव्रता, लक्ष जन्मीचे पातक झडते साध्वीचे त्या गुणगाता. अशी त्याची एकच मला एवढी फक्त वा वा. म्हणजे ओवी ती मला आठवते. आणि तीच लय घेऊन हे मी लघु रामायणातल्या ओव्या लिहिलेल्या आहेत. आता ते हरिभगिनी वृत्त आहे 8+8+8+6 हे मला थोडं आता माहिती होतं. पण हे संस्कार मला लघु रामायण लिहायला म्हणजे कारणीभूत ठरले असं म्हटलं तरी चालेल. किंवा मी लहानपणी आम्ही सावंतवाडीत होतो आम्ही. तर तिथे सॉरी विठ्ठल मंदिर आहे. तर आम्ही पहाटे काकड आरतीला प्रत्येक आई बरोबर मी नेहमी जायचे भजनाला किंवा कुठे आई जिथे जात असते तिथे. तर ते काकड आरतीचं कदाचित माझ्या इतकं मनावरती बिंबलं असेल ना ते वातावरण प्रसन्न, पहाटे उठून धावपळ करून अंघोळ करून जायचं वगैरे. तर मी जे पहिलं म्हणजे असं गाणं लिहिलं, मंदिरी फुलली ही दिवाळी. आणि त्याला प्रज्ञा साने हिच्या वडिलांनी चाल दिली आणि तिने म्हटलं. अच्छा. आणि त्याच्यात ते पूर्ण काकड आरती आणि विठ्ठल मंदिर तेच म्हणजे तोच विषय त्याच्यात आपोआप उतरला गेला. आता दिवाळी मला नेमकं मंदिरातलीच का आठवावी हा प्रश्न आहे ना. पण ते असं आपोआप झिरपत असतं. आणि मग ते असं कधीतरी येतं. आपल्याला माहिती नसतं कथा लिहिताना की मी हा विषय अशा प्रकारे फुलवेन. कुठेतरी अंतर्मनात ज्या गोष्टी गेलेल्या असतात ना त्या आपोआप येतात. हे खरंच म्हणजे म्हणजे येतं असं लक्षात की अरे अशी लिंक नंतर लागते, आधी आपल्याला माहिती नसतं. खूप छान अशी ही उज्ज्वलताई. हं. आता आणि हा हा हा. हा नाही विचारा ना. तुम्ही आता आपल्या लघु रामायणाबद्दल खूप छान माहिती दिली. पण तरी त्याआधी मला असं विचारावंसं वाटतंय, तुम्ही तुमच्या किशोर वयात किंवा बालवयात म्हणता येईल, पहिलं साहित्य कोणतं लिहिलं होतं? किंवा असं कोणतं साहित्य लिहिलेलं, कथा, कविता, जी त्या वयातही असून अत्यंत लोकप्रिय झाली, तुम्हाला खूप शाबासकी मिळाली आणि ते आजही तुम्हाला आठवतंय? असा कोणता अनुभव सांगा? अ, तेव्हा असं म्हणजे साहित्य प्रसिद्ध किंवा छापील, मुद्रित असं काही माझं झालं नव्हतं. म्हणजे इव्हन कॉलेजमध्ये असताना सुद्धा नाही. कारण कॉलेजमध्ये असं मासिक वगैरे मॅगझिन निघायचं. पण मी ते फक्त बघण्यापुरतंच म्हणजे पानं चाळून वाचण्यापुरताच माझा त्याच्याशी संबंध होता. फार काहीच म्हणजे मी लिहिते असं मला तेव्हा वाटत नव्हतं. 10वीत असताना 10वी म्हणजे 11वी की 11वी एस-एस-सीला मात्र मी म्हणजे त्या सेंटरमधून काहीतरी 7वी वगैरे आले असेल 6वी 7वी आणि मराठीत पहिली आले होते. ते अच्छा. वैनतय्य नावाचं तिथे वर्तमानपत्र असं होतं म्हणजे मेघश्याम शिरोडकर ते चालवायचे. हं. आणि त्यांनी जेव्हा तो रिझल्ट दिला आणि मराठीत प्रथम आणि ह्याच्यात काय ते 6वी किंवा 7वी आता मला एक्झॅक्ट आठवत नाही. तर ते वाचल्यानंतर कळलं आम्हाला की मी मराठीत पहिली आहे म्हणून. शाळेत अरे पहिली वाह! आले होते त्याचं मला बक्षीस मिळालं होतं. पण पूर्ण सेंटरला पहिली आले हे वैनतेयमध्ये वाचून कळलं. आता एक छान आठवण आहे माझ्याकडे की 2री-3रीत असेल मी. आमचे वर्ग शिक्षक नाईक गुरुजी होते. आम्ही मराठी शाळेत आणि आता तुम्ही त्याला झेडपीच्या शाळा वगैरे असं म्हणता. तर तशाच शाळेत मी होते, शाळा नंबर 2 सावंतवाडीमध्ये. तर असं लिहितात ना तुमचं आवडणारं फळ असाच मला एक विषय दिलेला होता आम्हाला सगळ्यांना. तर तेव्हा मला आठवतं की मी सरसक अशी सगळ्या मुलांसारखी सुरुवात केली नव्हती. थोडी अशी उत्सुकता ताणून मग सगळ्यांच्या समान आवडी कशा असतात, अमकं-तमकं, ह्याचा नंबर, ह्याचं रंगरूप असं आहे, हे ते सगळं करून शेवटी मी त्या फळाचं नाव आंबा हे लिहिलं होतं. अरे वाह! आणि ते स्वतः मीच लिहिलेलं. म्हणजे मला असं कोणी 2रीत असताना किंवा आता कधीच निबंध कोणीच सांगितला नसे. आईला आमच्या तशी विचारलं तर ती नक्की सांगू शकली असती. पण मी कोणाला विचारत नसे. माझं मीच लिहायचे. मग तेव्हा शिक्षक असे खूप कौतुक करायचे. त्यावेळेला त्यांनी नाईक नावाचे सर होते. गुरुजीच म्हणायचो आम्ही त्यांना. तर नाईक गुरुजी असं. तर त्यांनी असं तेव्हा म्हटलं, की "तू न्यूटन होशील" असं. म्हणजे साहित्यिक त्यांनी हे उपमा दिली नाही. पण तरी त्यांना चमक, एक स्पार्क नक्की जाणवला. असं नेहमीच व्हायचं. भरपूर बक्षिसं मिळायची.
आणि मग आमच्या घरून सुद्धा आम्ही बक्षिसं द्यायचो. म्हणजे तेव्हा ते छोटे जादूचा घोडा, अमकं तमकं, जादूची सतरंजी अशीच पुस्तकं आम्हाला मिळायची. मग त्याच्यात आम्ही बघायचो की किती किती मिळाली आहेत. तर किती म्हणजे कोणकोणती आहेत. मग ती परत रिपीट होता का म्हणे असं बघून आम्ही वेगळी पुस्तकं परत आम्ही सुद्धा द्यायचो. म्हणजे माझी आई मला पैसे द्यायची आणि आम्ही तशी बक्षिसं अशी म्हणजे शाळा देत नव्हती. अशी सगळ्यांकडून पालकांकडून घेऊन मुलांना अरे वा. बक्षिसं मात्र नक्की द्यायची. हां. छान छान. ताई आणि आता आपण हा हा बोला बोला. नाही असंच म्हणजे पुढे सुद्धा मी जेव्हा हायस्कूलला गेले ना, तेव्हा एक माझा छंद असा विषय होता. तर माझा छंद मला वाटतं मी त्यावेळेला नृत्य हा लिहिला होता. आणि मग मी रत्नागिरीला कसं गेले आणि तिथे त्या शाळेत घुंगरूंचे आवाज ऐकले वगैरे आणि मी इतकी भारावून गेले, की मला वाटलं सावंतवाडी सोडावं आणि इथे येऊन नृत्य शिकावं. आणि अरे त्या आनंदापुढे आणि त्या आनंदापुढे ब्रह्मानंद ही फिका वगैरे असे अगदी मोठे-मोठे शब्द तेव्हा सुद्धा वापरले होते. मग तेव्हा देसाई मॅडम होत्या. मग त्यांनी सगळीकडे नेऊन म्हणजे सगळ्या इतर वर्गातही त्या वाचून दाखवायच्या माझा निबंध आणि म्हणायच्या, की "तू खूप छान लिहितेस. 10 पैकी 10 मराठीला देतात की नाही असं वाटतं म्हणून मी तुला 8 दिले" वगैरे असं म्हणायच्या. असं कौतुक नेहमी व्हायचं. छान छान. त्याच्यानेच तुमचं आज एक इतकी मोठी साहित्यिका म्हणून व्यक्तिमत्व घडलं आहे अर्थातच. अ, ताई तुम्हाला आता थोडं मागचं पुन्हा विचारते. त्यानंतर आपण आपल्या आत्ताच्या साहित्याकडे वळूया. आपलं लिखाण, आपली पुस्तके सर्वच काही. तुम्हाला स्वतःला साहित्य क्षेत्रात काही करून दाखवण्याची प्रेरणा कशी मिळाली? आणि तुम्हाला असं कधी वाटलं, की मी एक लेखिका, उत्तम लेखिका बनू शकते आणि असं काही म्हणजे तरुण वयातलंच विचारते मी अजूनही. ओके, ओके. अ, मी आता सांगितलं तसं तरुण वयात मी काही जरी लिहिलं तरी मी ते कोणाला दाखवत नव्हते. कॉलेजमध्ये मला काही प्रॉब्लेम म्हणजे मी अशी डायरी लिहायची. ते मात्र माझं कॉलेजमध्ये असताना कायम चालू असायचं. मी रोज रात्री डायरी लिहायचे आणि मला जे काही त्या वयात जे प्रश्न पडत असत, त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करायचे. आणि मग आणि तेव्हा मी अशा आता ज्याला तुम्ही म्हणजे मुक्त छंद किंवा नवकविता असं म्हणतात, तशा टाइप माझं थोडं-थोडं लिहिलेलं पण असायचं. गद्य पण मी लिहायचे. म्हणजे मी तेव्हा रजनीश आणि जय कृष्णमूर्ती पण वाचायचे. तर लगेच त्यांच्या स्टाईलनी मी लिहायचे. ती स्टाईल आपोआप माझी म्हणजे जे पुस्तक वाचतं आणि ते माझ्यावर म्हणजे खूप त्याचा प्रभाव पडायचा. त्यांच्या विचारांचा, रजनीश किंवा जय कृष्णमूर्ती वगैरे. तर मी लगेच त्यांच्या स्टाईलनी तेव्हा सुद्धा लिहायचे आणि अशा थोड्या कविता वगैरे लिहायचे. पण त्या माझ्यापुरत्या होत्या. मी अशा विशेष कोणाला दाखवत नसे. कारण त्याला कविता म्हणतात असं इतकं मला माहीत नव्हतं. अच्छा. आ आणि नंतर जेव्हा मी बऱ्याच वर्षांनी म्हणजे 35व्या वर्षी मी इथे मुंबईला आल्यावर मी बॉम्बे युनिव्हर्सिटीचीच एम-ए केलं. म्हणजे करस्पॉन्डन्सनी केलं ते. तेव्हा मला म्हणजे जेव्हा पुस्तकं मी वाचली, सदानंद रेगे किंवा अशी कोणाची, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की ह्याला पण कविता म्हणतात. आणि मग माझ्या आजूबाजूला जी लोकं म्हणजे होते काही कवी होते, वामन पत्के वगैरे, कल्याणचे आता मला नेमकं त्यांचं नाव आठवत नाही, पण ते खूप मोठे कवी आहेत. तर त्यांनी सांगितलं, की "तू आता तुझं पहिलं पुस्तक काढ." म्हणजे मी म्हटलं तसं कुठेही गेले तरी आपलं सगळं आयोजन, नियोजन करत असायचे. तेव्हा मी ऑफिसमध्ये जसं मला एक्सचेंजच्या उद्घाटनाला, सूत्रसंचालनाला वगैरे बोलवायचे. त्याचप्रमाणे मी ऑफिसमध्ये सुद्धा शारदोत्सव कर, हळदी-कुंकू कर, गॅदरिंग कर, अगदी न्यू इयर सेलिब्रेशन पासून मी सगळं करायचे आणि त्याला उत्साह असायचा सगळ्यांचाच. म्हणजे ऑफिसर सुद्धा मान्यता द्यायचे वगैरे. तर तेव्हा मी अशा म्हणजे प्रतियोगिता आम्ही कंडक्ट करत असू. त्याच्यात मी कविता वाचन किंवा काव्य वाचन, अभिनय हे ते छान. सगळेच विषय ठेवायचो आम्ही. छान, तर छान. हां. तर तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं, की साहित्य संस्कृती मंडळाचं हे मिळतं म्हणजे अनुदान मिळतं आणि ते तू बघ प्रयत्न कर म्हणजे असं. आणि मग जेव्हा पेपरमध्ये आलं ना, तेव्हा ह्याच सगळ्यांनी मला ते बरोबर दिलं, सगळ्या मित्रमंडळींनी. आणि मग त्यातून सिलेक्ट झाले नशिबानी आणि मग हे काठोकाठ भरून राहिलेला माठ हे पुस्तक तेव्हा झालं. तुमचं पहिलं पुस्तक का? अ,
आता मला नक्की आठवत नाही. क्षणगुलाबांचे पहिलं की काठोकाठ अच्छा, अच्छा. भरून राहिलेला माठ. हं, क्षण हं. क्षणगुलाबांची पण स्टोरी आहे. थोडी ईर्ष्या असते मनात आपल्या आणि ती असावी. महेश केळुसकर माझ्या कॉलेजमध्ये होते, सावंतवाडीच्या. मी सायन्सला आणि ते आर्ट्सला. पण कसं की गॅदरिंगच्या वेळेस ते म्हणायचे की मी रेडिओ प्रोग्राम करतो. तेव्हापासूनच त्यांना त्या रेडिओ बद्दल, म्हणजे पुढे ते रेडिओमध्ये ऑफिस, म्हणजे विविध भरती नव्हे, आकाशवाणी रेडिओमध्येच त्यांना नोकरी लागली. गव्हर्नमेंट जॉब त्यांना लागला. पण ते आकर्षण त्यांना कदाचित कॉलेजपासून असेल. तर तेव्हा ते रेडिओ प्रोग्राम, म्हणजे असं जसे रेडिओचे एकापुढे एक असे प्रोग्राम असतात ना, त्याचं अगदी अनुकरण करायचं आणि मग जेव्हा त्यांना लेडीज व्हॉइस लागायचा तेव्हा ते आम्हाला घ्यायचे. म्हणजे अशी ती ओळख होती. मग जेव्हा ते डोंबिवलीतच राहायला आले, तर त्यांनी रोज डे किंवा असं छोटं पॉकेट बुक म्हणतात ना, चंद्रशेखर गोखले हां, हां. यांचं, हां, मी माझा हे तर खूपच फेमस झालं होतं. माझ्या मैत्रिणींनी मला पण प्रेझेंट दिलं, "घे उज्ज्वला, तू काहीतरी करशील" म्हणून. तर तसं महेश केळुसकरनी पण ते रोज डेवर पॉकेट, म्हणजे असं छोटं पुस्तक केलं होतं, चारोळी. ते जेव्हा त्यांनी मला दिलं ना, तर मी म्हटलं, "अरे, आपण असं लिहू शकतो." मग वाह! लगेच एक छान. दिवसाची रजा घेतली. हां, 1 दिवसाची रजा घेतली. भराभर 60 एक चारोळ्या लिहिल्या. हे क्षण गुलाबांचे बद्दल ना? हां. आणि ते क्षण गुलाबाचे. हेच छान, छान आधी ताई. आहे. बरोबर. ताई आता आपण आपल्या उज्ज्वल रंग ह्या WhatsApp सदराच्या माध्यमातून तुम्ही अनेक विषयांवर अनेक प्रकारचे लेखन केले आहे. एक उत्तम कथा लेखिका आणि म्हणून तुमचं नावलौकिक तुम्ही कमवलेलं आहेतच. तर ह्या उज्ज्वल रंगविषयी आम्हाला सर्व काही सांगा. विस्तृत माहिती सांगा. ह्याची प्रेरणा कशी मिळाली? त्याच्याबद्दलच्या काही विशेष आठवणी? काय आहे हा कन्सेप्ट? ऐकू येतंय ना? हो, येतंय. ओके. तर ते काठोकाठ भरून राहिलेला माठ, त्याला अनुदान मिळालं, पण पुस्तक यायला थोडा वेळ लागला आणि त्याच्यापूर्वी हे क्षण गुलाबाचे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ताई उज्ज्वल रंगाबद्दल काय सांगाल? हं. आता माझ्या, म्हणजे पूर्ण, म्हणजे माझ्या साहित्यिक, आता जर करिअरच म्हणायचं झालं तर, साहित्यिक वाटचालीला जो प्रारंभ झाला ना, त्याला कारण ठरलं एक शब्दसेतू साहित्य मंच. पुण्याचा ग्रुप आहे, साहित्यिक ग्रुप. त्याचे ॲडमिन विजय सातपुते. तर ते आठवड्याला 3 उपक्रम द्यायचे. आणि मग ते असा सोपा टास्क द्यायचे. अष्टाक्षरी लिहा, षडाक्षरी लिहा, हं, हं. पंचाक्षरी लिहा, संवाद लिहा किंवा पत्रलेखन करा. असं करता मी रोज लिहित होते, म्हणजे अगदी प्रयत्नपूर्वक. मला जमत नव्हतं तरी मी लिहायचे. आणि नेमकं तेव्हा काय झालं, की कोरोना आला नंतर. हो. हं. आणि मग आम्ही घरातच अडकले गेलो. मी मुलीकडे गेलेलो. बरोबर 23 मार्चला माझं परतीचं तिकीट होतं. म्हणजे रेल्वेचं काढलेलं. पण तेव्हा तो कर्फ्यू आणि जाहीर झाला. त्याच्यामुळे आम्ही तिथे अडकलो. ते अर्थात दोघांसाठी चांगलंच होतं. तिला आमची काळजी आणि आम्हाला तिची काळजी होती. तर बरोबर. ती काहीशी झाली आणि आम्ही एकत्र तिथे राहिलो. मग तेव्हा हे सगळं शब्दसेतू साहित्य मंचावर मी लिहित गेले. मग तिथे आठवड्याला ते असं एक छान शब्द ते वापरायचे. काही जणांना चांगलं, ज्यांनी आठवड्यात चांगलं लिहिलं, की ते साहित्य शब्दसेतू साहित्य साधक असं एक, अच्छा. हां, म्हणजे डिजिटल प्रमाणपत्र म्हणा, असं द्यायचे. पण त्याने सुद्धा खूप आनंद वाटायचा. मग कधी-कधी असं रविवारी स्पर्धा, मग त्याचं प्रमाणपत्र मिळायचं. हे सगळं असं चालू होतं. आणि तेव्हाच त्याने ना गणपतीला स्पर्धा घेतलेली आहे. म्हणजे हे पण उपक्रम चालू, शिवाय गणपतीला स्पर्धा. मला तर ओव्हरलोड होत होता आणि मला काही गाणी लिहिता वगैरे तेव्हा येत नव्हती. पण मी प्रयत्न केला. गाणी तेव्हा त्यांनी असं पूर्ण नवरात्र आणि गणपती अखंड सगळे ते गाणी-बिणी काय-काय लिहा, असं-तसं. मग तेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं. म्हणजे ह्या वाह! क्षेत्रातलं. हां.
तेव्हा आरतीला आणि एका गीताला असं मिळालं होतं. तर मग माझा आनंद अर्थात द्विगुणित झाला. आणि त्यावेळेला असं ना म्हणजे ऑनलाईन स्पर्धेचं पेव फुटलेलं. हम्म. मग मी कोरोना काळात. हो. कोरोना काळात. आणि मग मी वेळ जावा म्हणून, आणि आवड होती, धडपडत होते ना, तिथे काहीच नव्हतं मला. आधी आम्ही भरपूर 1.5-2 तास फिरायचो वगैरे, ते सगळं ठप्प झालेलं होतं. आणि मग म्हणजे टीव्ही वगैरे पण जास्त बघायला मिळायचं नाही. माझी मुलगी मास मीडियात काम करायची. मग आम्ही बोलायचं नाही ना, नाही तर तिला डिस्टर्ब होणार. असं ते सगळं छान वातावरण होतं, पण म्हणजे असं होतं. पण मी तिथे अजिबात न कंटाळता हे सगळं करत होते. तेव्हाच मी गझल पण शिकले उर्मिलाताई बांदिवडेकरांकडे. वा. असं ते एक शिकत गेले. बक्षिसं पण मग हळू मिळत गेली, हळूहळू. आणि त्या आता ते तुम्ही आता उज्ज्वल रंग म्हणालात ना, ते तिथेच त्याची सुरुवात झाली. कारण व्हॉट्सअप माध्यमातून. व्हॉट्सअप माध्यमातून. हा. ह्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण रोजच्या रोज चारोळी लिहा, कोणी काय शुभ विचार, अनंत विचार, अशी सदर रोजच्या रोज. मी म्हंटल मला काही ते उपदेश बिपदेश द्यायला जमणार नाही, किंवा रोज असलं लिहायला मला आवडणार नाही. म्हणून मग मी म्हणजे अनियमित पण उज्ज्वल रंग सादर केलं. म्हणजे असं लिहायला सुरुवात केलं. मग उज्ज्वल हम्म. रंगामध्ये मी बऱ्याचदा लेख किंवा कथा छोट्या छोट्या अशा लिहायचे. पण त्या सगळ्या सकारात्मकच मी लिहायचे. मला आवडतच नाही असं एंड दुःखी करायला. हॅपी एंडच मला आवडतो. आणि जे मला सांगायचं असायचं ना, खदखदत असायचं मनात, ते मी सगळं तेव्हा लिहित गेले. आणि आश्चर्य म्हणजे मग मला ना कुठूनही फोन यायचे, म्हणजे गोवा, रत्नागिरी, किंवा अगदी म्हणजे इथेच पालघर असू दे किंवा नवी मुंबई. म्हणजे म्हणजे माहिती नसलेल्यांचे मला फोन खाली नंबर दिल्यामुळे यायचे. आणि ते व्हॉट्सअप सदर खूप व्हायरल व्हायचं बघा. इतर मैत्रिणी म्हणायच्या, अगं मी तुझं माझ्या ग्रुपवर आलो, इथून आलो, तिथून वाचलं. आलो. असं छान सगळं ते, छान. असं तो सगळा छान प्रवास सुरू झाला. ताई, तुम्ही आत्ताच म्हणालात तुम्हाला तुमच्या कथांचा शेवट सकारात्मक करायला आवडतो. तुमचं जे नेचर आहे, तुमचा जो आनंदी प्रसन्न राहण्याचा स्वभाव आहे, त्याच्याने ते अगदी जाणवतंय की तुमच्या हं. कथा किती छान असतील ते. आणि आज आपण आपल्या या कार्यक्रमात तुमची एक कोणतीही लघुकथा ऐकणारच आहोत. पण त्याआधी आत्ता सध्या जेव्हा संपूर्ण देश राममय झालेला आहे आणि रामलल्लाची प्रतीक्षा करत हो. आहे, तर आता आपण आपल्या आपल्या आत्ताच प्रकाशित झालेल्या पुस्तकाविषयी बोलूया. लघु रामायण. हं. ह्याबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती द्या. त्याचा प्रकाशन समारंभही कधी, कसा झाला? त्यावेळेच्या तुमच्या भावना काय होत्या? सगळं आम्हाला ऐकायला आवडेल. हे ऍक्च्युली लघु रामायण म्हणजे मी म्हंटल तुम्हाला, मी आधीच लिहिलेलं होतं. पुस्तक काढीन वगैरे वाटायचं मला, पण मी काही असं फार त्याच्या म्हणजे पुस्तक काढण्याच्या भरीला पडले नव्हते. पण खरंच सांगते की आता हे 22 जानेवारीला आता पुनर्निर्माण होतंय आणि इतकं वातावरण राममय झालेलं आहे ना, तरी त्याला एक कारण आहे. अजून एक सांगते कारण कसं झालं. माझ्याकडे व्हॉट्सअपमध्ये कुठून तरी विवेकानंद प्रकाशनचा नंबर होता. तर त्या वसुधाताई म्हणून तो नंबर होता, वसुधाताईंचा. तर मी त्यांना सहज विचारलं की म्हणजे मागच्या ह्या चारोळीच्या वेळेला ना मला डोंबिवलीतल्या प्रकाशकांचा खरंच चांगला अनुभव आला नाही. अव्वाच्या सव्वा काही ते सांगत होते. मग मी म्हटलं आता मला चांगला प्रकाशक मिळाला पाहिजे ना, तर मी काढू शकेन असं. तर मी त्यांना म्हटलं की मला काढायचंय, पण तुमचं प्रकाशन मला मदत करेल का? किंवा काय किंमत असते साधारण मला तुम्ही सांगाल का? म्हणजे मला निदान कळावं की ह्या पुस्तकाला किती, कारण पहिलं माझं शासनानेच काढलं म्हणून त्याच्यामुळे माझा काहीच प्रश्न आला नाही. मग ह्याच्या वेळेला माझ्या ऑफिसमधल्याच मला मित्रांनी मदत केली उल्हासनगरला. आणि हे उल्हासनगरला चांगल्या प्रकारे माझं पुस्तक निघालं, म्हणजे व्यवस्थित वाजवी किमतीमध्ये. अच्छा. पण मग आता मी काय करू लघु रामायणाला, असं मला माझ्या मनात होतं. तर मी त्यांना विचारलं, तर काय आश्चर्य की त्यांनी मला काय म्हटलं की मी आमच्या समितीपुढेच, म्हणजे एक मीटिंग आहे त्यांनाच विचारते, ते तुमचं पुस्तक छापतात का? त्यांना आवडलं अच्छा. होतं माझं छान, स्क्रिप्ट पुढे. योगायोगाला जुळून. तर पण मग नाही, तसं नाही घडलं, की त्या म्हणाल्या नाही, ते म्हणतात की असं काय आम्ही पुस्तक छापत नाही. मग माझ्या मनाने उचल घेतली, की आता आपणच करून बघूया ना.
मिळेल आपल्याला, जर चांगला मिळाला तर होईल असं. पण निदान त्यांनी तर एवढा उत्साह दाखवला ना, त्याचा मला खूप पाठिंबा मिळाला. म्हणजे ते हम्म. पुस्तक त्यांना आवडल्याशिवाय काय ते असं म्हणणार नाहीत ना. अर्थातच. मग तो मला एक म्हणजे मानसिक सपोर्ट मिळाला. आणि मी दोघा-तिघांना विचारलं. त्याच्यात सुमेरू प्रकाशनचे वृषभराज अन्नदाते जवळच राहतात इथे म्हणजे टिळकनगरमध्ये. तर त्यांनाही काय माहित आहे, की त्यांना सुद्धा असं वाटत होतं, की हे पुस्तक व्हावं. आणि त्यांनी खूपच अल्पावधीत म्हणजे जवळ-जवळ 8 ते 10 दिवसामध्ये हे पुस्तक दिलं. हे मुखपृष्ठानं त्यानेच सिलेक्ट केलंय. खूप सुंदर आहे. मी पाहिलं होतं. हां. तर फोटो. हे मुखपृष्ठ त्यांनी सिलेक्ट केलं. नंतर मग हा फॉन्ट बघा, तो फॉन्ट बघा. त्यांना हे इथे असं चित्र हे चित्र पण त्यांनीच सिलेक्ट केलं. अर्पण छान, पत्रिकेचं. छान, छान. हां. त्यानंतर हे बघा इथे सुद्धा हे वाह! चित्र पण त्यांनी स्वतः म्हणजे त्यांना खूप इंटरेस्ट होता आणि ते 22 जानेवारीचं पण त्यांनीच सांगितलं, की ते अच्छा. ते लिहा तुम्ही तिथे. म्हणजे त्यांना सुद्धा ती एक खूप म्हणजे भक्तिभाव म्हणा किंवा काय हं, समाव हं. माहिती नाही मला. पण त्यांना म्हणजे आउट ऑफ वे जाऊन त्यांनी खरंच प्रयत्न केलेला आहे. नुसतं प्रकाशक म्हणून नाही. अगदी आणि आता योग्य वेळेवर तुमचं हे पुस्तक हां, प्रकाशन झालेलं आहे. पण मला बरोबर. तरी एक उत्सुकता वाटते त्या त्या पुस्तकाला म्हणजे रामायण आपण म्हणतो, आपण जे वाचतो, ते अगदी भव्य गाथा म्हणजे अगदी हो. त्याला तुम्ही कसं इतकं कंप्रेस केलंय प्रत्येक अध्याय बरोबर. कसे असे बांधलेत की ते ह्या पुस्तकात मावेल? त्याबद्दल आम्हाला काही सांगा. म्हणजे इव्हन जे आपले लेखक आज तुम्हाला ऐकतायत, त्यांना थोड्याशा टिप्पण्या द्या, की असं कसं आपण करू शकतो? नाही आता ह्याला मागे जो म्हणजे मी आशीर्वाद म्हटलंय ना, ब्लर्ब म्हणतात त्याला. ते अच्युतानंद म्हणजे हं. वामनराव देशपांडे श्रेष्ठ साहित्यिक आहेत आणि आध्यात्मिक लेखन सुद्धा त्यांचं खूप उच्च प्रतीचं असतं. त्यांना खूप मान्यता आहे. हं. तर ते असं थोडं माझ्या म्हणजे अ, आधी आलेले होते माझ्या म्हणजे कधीतरी मी असं काव्य वाचन वगैरे केलेलं तर त्यांना आवडलेलं होतं किंवा अशी जुजबी ओळख होती. पण एका मैत्रिणीने त्यांचा लगेच मला नंबर, पत्ता वगैरे दिला आणि मी त्यांना दाखवलं. तर ते खूप प्रभावित झाले. त्याने छान इतकं सुंदर लिहून दिलंय ना मागे, म्हणजे आशीर्वाद. मी म्हटलं अशी प्रस्थानं वगैरे जास्त घेऊ नको कारण हेच कमी आहे ना छोटं पुस्तक आहे. तर हो. त्याला म्हणजे उगीचच बाकीचं काही नको म्हणजे मनोगत सुद्धा मी लिहू की नको असंच माझ्या मनात होतं. पण मनोगत छोटंसं मनोगत इथे दिलेलं आहे. हं. आणि हा ब्लर्ब छान, त्यांनी छान. दिलेला आहे. अच्युतानंदांनी दिलेले आहे. तर हे 2 म्हणजे आशीर्वाद हे तर मिळालेच. आणि खरं सांगू का, की आता मला माझा आवाका किती हे माहितीच नव्हतं, बरोबर ना? धाडसानेच मी ते लिहायला घेतलं. असा काही मोठा माझा अभ्यास तेव्हा तरी नव्हताच. फक्त मला ती ओवी लिहिता आली असती, हे मला माहिती होतं. हं. त्याच्यामुळे मी ते धाडस केलं आणि घरी आवडलं सगळ्यांना. म्हणजे मी जी सुरुवात केली 10-15 ओव्या दाखवल्या तर चांगलं वाटतंय, खूप छान वाटतंय. मग त्याने काय केलं म्हणजे आमच्याच ओळखीचे कौटुंबिक स्नेही केतकर म्हणून. तर त्यांना दाखवलं. तर ते म्हणाले, "अहो, खूपच छान लिहिताय तुम्ही म्हणजे पूर्ण करा, पूर्ण करा. खूप छान झालंय" म्हणाले. असं म्हणून ते माझं पूर्ण झालं. छान. हां. अ, आणि मग ताई आता आम्हाला ह्याच्यातला एखादा भाग, उतारा काहीही वाचून ऐकवाल का? हो, ऐकवते. आणि एक छान गोष्ट सांगायची म्हणजे हो, हो. नक्कीच. औदुंबरला त्याचं प्रकाशन झालं. हो. दत्त मंदिरात म्हणजे तिकडच्या. आणि वाह! योग असा इतका चांगला जो आम्हाला माहितीच नव्हता, की म्हणजे आम्ही तिथे 12ला पोहोचणार होतो. 12, 13, 14 3 दिवस तिथे राहणार होतो. तर 12 तारखेला ते मी आपलं तेव्हा बघितलं होतं जाताना, की 12 तारखेला जिजाऊ म्हणजे राजमाता जिजाऊ आणि विवेकानंदांची जन्मतिथी. मग आपण तेव्हा करूया म्हटलं. नंतर आम्हाला तिथे तिथे गेल्यावर कळलं, की नृसिंह सरस्वतींची सुद्धा त्या म्हणजे दुसऱ्या दिवशी 13 तारखेला जन्मतिथी आहे. इतका सुंदर योग छान. आला. म्हणजे मग असा तो छान योग आला आणि तिथेच प्रकाशन आम्ही केलं. सगळे आध्यात्मिक लोकं होते. म्हणजे ज्यांच्या समोर आणि ज्यांच्या हस्ते हे म्हणजे प्रकाशन झालं ना,
ते सगळे पूर्ण आध्यात्मिक वातावरण होतं आणि सगळे म्हणजे भावना प्रधान असं म्हणू नका, पण म्हणजे भावभक्तीने ओथंबलेले, मुद्दाम तिथे तिथे आलेले असे सगळे श्रोते आणि असे सगळे पावन पवित्र मंदिरा म्हणजे ह्याच्यात माझ्या ह्या रघुरामायणाचं प्रकाशन छान झालं. छान. आपल्या पुस्तकाला खूप खूप आशीर्वाद लाभलेला आहे असंच म्हणावं लागेल. हो, तसंच झालंय श्रीरामाचा, दत्तांचा, सगळ्यांचाच. सगळ्यांचाच आशीर्वाद. आणि आणि वेल त्याची विशर्सचाही, शुभचिंतकांचाही, हो सगळ्यांचाच. हो बरोबर. मग आता आपण आता ह्याच्यातला एखादा छोटासा भाग ऐकूया. आम्हाला हम्म. त्याची झलक मिळेल. मिथिल मिथिला नगरी जनक कन्यका, सीता उपवर सुंदरती, प्रत्यंच्या झोला विधनुष्या, त्याला वरील रूपवती. आमंत्रण ते गेले राजा, स्वयंवराचे सीतेच्या, विश्वामित्र घेऊन आले, रघुवीराना निर्भयत्या. राजस दीप्ती धैर्यवान अति, सात्विकते जे मन रमले, ज्याची त्याची दृष्टी त्याजवर, जनकाचे मन उचंबळे. नेत्री आले पंचप्राण ते, जनक कन्यका पाहतसे, रामाची निज दृष्टी तिजवर, अमृत सिंचन आहा असे. धनुष्यास त्या सरळ कराया, नाही जमले थोराना, सगळे चिंतित कोणालाही, माळ अर्पिते सुलोचना. रावण राजा महाबलाढ्य, तो आपटला तोंडावर, हसती सगळे राजर्षी ते, क्रोधित झाला लंकेश्वर. संबोधिती ऋषी रघुना, चला दाखवा शौर्याला, सीता रमणी वाट पाहते, घालायासी वरमाला. प्रणाम करुनी राजमणी तो, धनुष्य उचले शिवजीचे, प्रत्यंचेचा दोर ताणता, दुभंगले ते अतिसहजे. राजनंदिनी सुकांत सीता, हर्षित होऊन पाहतसे, प्रार्थित होता मिथिलेश्वर तो, तेच घडले भाग्यवसे. आदर सत्काराचा संगम, मंडपी घडला उत्कटसा, जनकात्मजा राम राजसा, वरिती झाली मनरमता. मिथिला नगरी पावन झाली, शुभमंगल प्रिय पुत्रीचे, धरती आकाशाला मिळता, नर्तन वर्षा चपलेचे. रामासह ते बंधुचारही, विवाह करुनी प्रवेशले, अयोध्येत त्या स्वर्ग सुखाचे, नंदनवन आता फुलले. कौसल्ये सह दशरथ आणि, तिन्ही राण्या मुदित अति, राम जानकी उर्मिलेस त्या, लक्ष्मण विवाह शीघ्र गती. राजा दशरथ स्वप्न पाहतो, राज्याभिषेक करावया, रामा विणनच कोणी मनी त्या, मंगलकारी प्रजानना. आयुष्याच्या संध्याकाळी, रूप सुखाचे पाहुनिया, हात मोकळे करुनी आता, राम गुणांना गाऊया. असं एक एक ओळ वा पुढे वा सर. वा. वा वा ताई, खूप छान. अगदी प्रसन्न वातावरण निर्मिती झाली. मन आणि कान दोन्ही तृप्त झाले. तुमच्या लेखणीचा एक अनुभव मिळालाच, पण तुम्ही गाताय किती सुंदर तेही आमच्या श्रोत्यांना समजलंय. आणि असं वाटत होतं का तुम्ही इथे थांबूच नाही, हे पूर्ण पुस्तक आम्हाला असंच तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायला मिळावं. अर्थातच हे खूप लोकप्रिय होणार आहे, मला ह्याची खात्री आहे. ह्याचे भरपूर प्रयोग होतील आणि खूप खूप गाजणार आहे हे. खूप अभिनंदन आपले. धन्यवाद. हे आवडत आहे सगळ्यांना. खूप आवडतंय मला. मला तर आता असं वाटत होतं, आता आपण एखाद्या हॉलमध्ये असतो तर तुम्हाला कडकडून म्हणजे प्रत्येक ओळीला टाळ्या पडल्या असत्या. खूप छान ताई. आता आता आपण आपली एखादी कथा ऐकूया. आपण बऱ्याच लघुकथा लिहिल्या आहेत. त्याच्यातली आज कोणती इथे सादर कराल? कथेचं म्हणजे असं होतं ना, की तुम्ही असं 8 मिनिटं लिहा वगैरे, मग मी ही एक सिलेक्ट केली आहे. कळावे लोभ नसावा. ह्याची एक मी पार्श्वभूमी सांगण्यासारखी आहे. इथे हे आता एक तुम्हाला दिसत असेल, माध्यम नावाचं हे
अनियतकालिक होतं. हे बघ. हम्म. आता ते इथे उलट दिसणार. दिसतंय दिसतंय थोडस मला दिसतंय. हा. हा. तर ते माध्यम नावाचं अनियतकालिक होतं. वीरा फडके ते बँकेत ऑफिसर होते, पण ते स्वतःचा खर्च करून असं सगळीकडे मुद्दाम स्वतः आता यायचे आणि मग तुम्ही लिहा असं ते सांगायचे. तर हे जे शीर्षक आहे ना, कळावे लोभ नसावा, हे त्यांनी दिलंय. आणि मग ते म्हणाले तुम्हाला काय पाहिजे ते लिहा, पण शीर्षक हे घ्या, कळावे लोभ नसावा. आणि माहिती नाही समूह, पण ते छान जमून गेलं की असं एखाद्याने शीर्षक देणं आणि त्याच्यावर आपण लिहिणं हे आपल्याला सुचणं. हा. छान होता प्रयोग. हो, पण ते खूपच छान जमून गेलं तेव्हा. तर तेच मी आता वाचते इथे. म्हणजे त्याला ललित लेख किंवा गोष्ट काही म्हणू शकता. माझ्या मावस भावाच्या मुलीचं लग्न होतं नेमकं रविवारी. त्यामुळे अर्थातच आमच्याकडे लग्नाला जायची खूप धांदल होती. हिने लग्नाच्या निमित्ताने भारी साडी सुद्धा खरेदी केली. पण माझा मुलगा अमेय, याची काही हालचाल दिसेना. अमेय, आपल्याला अंधेरीला जायचंय लग्नाला, तुला माहित आहे ना? सॉरी बाबा, पण मी काय करू तिथे येऊन? मला बोर होतं. आता अमेयचं तिथे कोणी फारसं ओळखीचं असणार नाही हे खरं, पण लग्नात मिरवायचं, आईस्क्रीम खायचं, झालंच तर मुली हेरायच्या, त्याचं काहीच अप्रूप नव्हतं अमेयला. मला आश्चर्यच वाटलं. आणि हिने सुद्धा त्याला यायचा आग्रह केला नाही. ही कधी त्याला पाठीशी घालेल याचा काही नेम नाही. आणि अमेय काय बाहेरच पिझ्झा खाईल हे गृहीतच होतं. त्यामुळे लग्नाला सहपरिवार, इष्ट मित्र मैत्रिणींबरोबर या ही पुष्टी आता कोणी लावत नाहीत. युअर ग्रेसियस प्रेझेन्स मध्ये फक्त मिस्टर अँड मिसेस अपेक्षित असतात. हे माझ्या कसं लक्षात आलं नाही. आणि तिथे गेल्यावर कधी कोणीच अमेयाची चौकशी केली नाही, हा भाग वेगळा. तर लग्नानंतर जरा आडवं होऊन चहा पिऊनच जाऊ असा स्वार्थी विचार माझ्या मनात होता. म्हणून बांद्र्याच्या हिच्या बहिणीकडे जाऊ म्हटलं तर ही म्हणाली फोन करायला हवा, तिचे कुठले कुठले क्लासेस असतात. अगं, सख्या बहिणीकडे जायला फोन? अहो, मग काय कुलूप बघून यायचंय का? आणि खरंच आमची मेव्हणी ब्रिजच्या क्लासला गेली होती. मेव्हण्यानी दिलगिरी व्यक्त करून आधी फोन करून पुन्हा नक्की या हं असं जोरदार आमंत्रण केलं. मी विचार करत होतो, लग्नाला फक्त मिस्टर आणि मिसेसना आमंत्रण, सख्या बहिणीकडे जायचं तर फोन करून जायचं, ही काय पद्धत झाली? माझ्या मनात एक गमतीदार विचार आला. अलीकडे माणसांच्या हातात किंवा घराच्या दरवाज्यावर एक अदृश्य पाटी असते, कळावे लोभ नसावा. मग त्यासाठी काय काय बहाणे शोधतात. क्लास असतातच, गडबडीत असतात, तर कधी टीव्ही बघत असतात. मला आमचं लग्न आठवलं. लग्नाला आईनी 10-15 दिवस आधी सगळ्यांना बोलवलं होतं. रास्ते काकू आणि जोशी वहिनी स्वयंपाकाचं बघायला खमक्या होत्या. काकडीचं लोणचं इतकं खमंग झालं होतं की आई कौतुकाने म्हणत होती, 4 दिवसांचं लोणचं एका वेळेतच संपलं. मी हिला म्हंटल, अगं, हल्ली काकडीचं लोणचं नाही का करत लग्नात? ही खो खो हसत सुटली. अहो, डावीकडचे 50 प्रकार होते तिथे. तळलेले शेंगा, तळलेली भेंडी तर इतकी कुरकुरत होती. आणि तुम्हाला काकडीच्या लोणच्याचं काय पडलंय? केवढं डेलिशियस फूड होतं. पंजाबी, चायनीज, मेक्सिकन ची यादी सहज वाढली असती. पण दुपारच्या वामकुक्षीचा विचार माझ्या मनातून असा जात नव्हता. एवढा खर्च करून अंधेरीपर्यंत आलोच आहोत, तर दिवस सार्थकी लागावा म्हणून मी सावज हेरतच होतो. शेवटी माझ्या आजोळचा माझा बालमित्र भेटला. गणेश बिरजेला मी नावासकट ओळखलं म्हणून तो खुश झाला. आणि त्याने नुकतेच 3 रूम किचन घेतलं होतं, तर त्याला त्याचं घर दाखवायचं होतं, म्हणून तो आम्हाला घेऊन गेला. वाटेत हिने चाणाक्षपणे कुरकुरे आणि सॉफ्ट ड्रिंक्सची खरेदी केली. गणेशने दाराची बेल वाजवली, तर कुणी दार उघडे ना. 4-5दा बेल वाजवून झाल्यावर त्यांनी मोबाईलवरून फोन केला. मग एकदा दाराशी खुडबुड झाली. मग 2 मिनिटं थांबा हं, असा मंजूळ आवाज आला आणि 2 मिनिटांनी दार उघडलं गेलं. अगं पियू, झोपली होतीस का?
सॉरी हा, मी किल्ली न्यायला विसरलो. गणेशनी पियूची जवळ माफी मागितली आणि मग माझ्याकडे वळून तो म्हणाला, अरे आतल्या खोलीत एसी बसवलाय ना, आणि काल रात्री बराच वेळ पियू कॉम्प्युटरवर होती इथे आणि बेलच ऐकायला येत नाही. पियूने घरातच मुलतानी माती की काय त्याचा लेप लावला होता हे माझ्या बायकोनं लगेच ओळखलं आणि म्हणून तिला 2 मिनिटं दार उघडायला लागली. ही तिला सॉरी बोलली तेव्हा ती म्हणाली, नाही हो आंटी, मी पार्लरलाच जाणार होते, पण आज संडे आहे ना, फुल होतं पार्लर. आधी अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती. अरे च्या, पार्लर मध्ये जायला अपॉइंटमेंट? ही अशी अपॉइंटमेंटची साखळी वाढतच चालली. फक्त यम न्यायला येतो तेव्हा कुठे घेत नाही ती अपॉइंटमेंट. त्याला माहित नाही वाटतं माणसाचे बदललेले नियम. मी वैतागलो होतो. अर्थात मनातल्या मनात गणेशनी माझ्या विचारांचा ट्रॅक बदलला, कारण तो मला घराची साईट कशी छान आहे इथपासून ते इंटेरियर आपल्याला कसं स्वस्त पडलं, म्हणजे 40 लाखापर्यंत, हे सगळं समरसून सांगत होता आणि ही कान देऊन ऐकत होती. मला मात्र वामकुक्षी करायची होती. शेवटी मनातल्या मनात चरफडत उघडपणे मी म्हणालो, गर्दी सुरू व्हायच्या आत डोंबिवलीला गेलेलं बरं. मग गणेशनी वहिनी असताना पुन्हा नक्की या असं आग्रहाचं आमंत्रण केलं. तेव्हा कळलं की वहिनी ट्रेकिंगला गेल्या होत्या. मग गणेश कडून चहा सुद्धा न पिता आम्हीच त्याला कुरकुरे आणि सॉफ्ट ड्रिंकची भेट देऊन बाहेर पडलो आणि डोंबिवलीचं आपलं घर गाठलं. तर घरात हल्ला गुल्ला चालला होता. अमेयचे मित्रमैत्रिणी जमले होते. मी ती रेकॉर्ड आधी बंद केली. मग एक धिटुकली मैत्रीण पुढे आली, अंकल, माझा बर्थडे होता ना, म्हणून आम्ही बाहेर पार्टी केली आणि तुमचं घर रिकामं होतं ना, म्हणून डिस्कोथेकला न जाता इथे आलो. चालेल ना आंटी? पैसे वाचले की नाही सगळ्यांचे? इतक्यात बाहेरची बेल वाजली. उठून दार उघडायचं जीवावरच आलं होतं माझ्या. घराचा डिस्कोथेक झालेला आणि आम्ही दमून आलेलो. आत्ता कोण टपकलं असा वाईट विचार मनात येऊन सुद्धा मी सवयीनं पटकन दार उघडलं. कोकणातले काका घामाघूम होऊन बाहेर उभे होते. काका तुम्ही? या या, आत या, असं म्हणत मी त्यांची बॅग उचलली. अरे हिच्या कसल्या त्या टेस्ट करायच्या म्हणून मुंबईला आलो. सकाळपासून तुझा फोन लावतोय, तो लागतच नव्हता. शेवटी समक्षच आलो. कळवायचं नाही का आधी? हे शब्द मी गिळून टाकले आणि हिला चहा करायला सांगितला. काकीच्या मानेला गाठ आली होती आणि त्याची बायोप्सी करायची होती. तेव्हा केईएम ला कोण जाणार हे ठरवत असताना मगाची ती अमेयची जिटुकली मैत्रीण पुढे आली आणि म्हणाली, अंकल, नो प्रॉब्लेम, माझी बहीण असते ना तिथे, ती नक्की घेऊन जाईल ना, सगळे अपॉइंटमेंट घेईल. आता येताना कोणी आणायचं ते ठरवा. मग अमय्या म्हणाला, बाबा मी आणू शकतो, मी दादरला जातोच ना क्लासला. इतका वेळ चाललेली माझी घालमेल क्षणात थांबली आणि हो, सकाळपासून डोळ्यासमोर येणारी ती दुष्ट अदृश्य पाटी, कळावे लोभ नसावा, तीही गायब झाली. असं दृश्य झाली. वाटतं वा वा. असं वाटतं की ह्या लोकांच्या मोबाईल वरून मला मेसेज आहे, कॉल मी, पण कृपया मला गृहीत धरू नका. वेळ असेल तर मी नक्की तुमच्या बरोबर आहे. अरे हो, पण तुमचा मोबाईल नंबर काय? मी भानावर आलो. आता मैत्रीसाठी एक अट आहे, तुमच्या नावाबरोबर तुमचा मोबाईल नंबर लिहायला विसरू नका. आणि हो, मोबाईल चार्ज करताना तुमचं मनही रिचार्ज करा. वा 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 वा. वा उज्ज्वला ताई, नवीन पिढीची गोष्ट होती ही. खूप खूप हो. छान आणि रिलेटेबल वाटली मला. म्हणजे आपल्या बरोबर बऱ्याच वेळेला असं घडत असतं. खूप छान. आणि खरंच विचार करायला लावणारी गोष्ट. एक जुन्या पिढीला ज्या सवयी होत्या, त्या हो, आपण हो. कितपत नवीन पिढीवर थोपू शकतो आणि ते तरी त्याला किती आत्मसात करू शकतात, ह्याचा विचार कुठेतरी करायला हवाच. अगदी खूप हो. योग्य योग्य वाटली गोष्ट खूपच. ताई, आणि ह्याच बरोबरीने तुमचा अभिनयही आम्हाला दिसलाय. मी सुरुवातीला म्हणाले होते तसं, उज्ज्वला ताई एक लेखिका आहेत, कवयित्री आहेत, अ, गायिका आहेत आणि अभिनेत्रीही आहेत. आज हे चारही पैलू त्यांनी आजच्या एका मुलाखतीमध्ये इथे दाखवलेले आहेत. आपले खूप खूप आभार उज्ज्वला ताई.
आता पुन्हा आपले काही नेहमीचे प्रश्न राहिले होते त्यांच्याकडे पटकन वळते. एक प्रश्न असा की एका लेखिकेला, एका साहित्यिकेला दैनंदिन जीवनातील येणारी आव्हाने कोणती आणि त्याला तुम्ही कशा सामोऱ्या जाता? किंवा त्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची कशी साथ मिळते? म्हणजे आत्ताच आपण पाहिलं तुमच्याकडे लॅपटॉपचा, इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, तर लगेच तुमची मुलगी तुमच्या मदतीला धावून आली. हे माझ्याकडे पण होतं. आईला काहीही लागलं की मी आपली तैनात असतेच. तर ह्याबद्दल काही सांगा? म्हणजे आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या काळात लेखनाच्या हो, पद्धती हो. बदलल्या आहेत. त्याला तुम्ही कसं आत्मसात केलंत? एकतर मोबाईलवरती मला जड नाही गेलं तसं. फक्त म्हणजे टायपिंग वगैरे आता मी व्हॉइस रेकॉर्डरच वापरते. अच्छा, Google छान. Google व्हॉइस रेकॉर्डर. हं. पण वेळेचं सांगते, की मला ऑफिसमध्ये असताना हे जमलंच नसतं आणि मला नोकरी सोडायचीच नव्हती. म्हणजे आपल्या घरातलं वातावरण म्हणा किंवा ती गरज होती आमची. हो, त्याच्यामुळे हो. मला नोकरी तर सोडायची नव्हती. मुलं मोठी व्हायची होती, तेव्हा मी एवढं काही खूप जास्त लिहितच नव्हते. पण तरी ना, तेव्हा सुद्धा माझी मोठी मुलगी मला म्हणाली होती, "आई, तुला वाटतं ना असं लिहावं वगैरे, तर मी नोकरी करायला लागले ना, की तुला इतके-इतके पैसे देतील. पुरतील ना तुला? मग तेव्हा तू नक्की नोकरी सोड." हे ती खरंच मनापासून म्हणाली होती. तिची आठवण ती आठवण म्हणजे मी विसरूच शकत नाही. किंवा कधीतरी ती असं ना, "आई मी आज पोळ्या करते, पण बेबीज डे आउट लागलाय. तू बघ, तू बघ." असं ती तेव्हापासूनच म्हणायची. आणि माझ्या मिस्टरनी म्हणजे आता अलीकडे वाढदिवसाला म्हणजे जेव्हा मी हे सगळं लिहीत वगैरे होते आणि मग जरा हळू-हळू बक्षिसं वगैरे मिळायला लागली. तर तेव्हा त्यांनी एका वाढदिवसाला म्हणजे आम्ही असं एकमेकांचे सगळ्यांचे म्हणजे घरगुती जेव्हा वाढदिवस साजरे करतो, ते माझ्या नातवाने सवय लावली आहे आम्हाला. त्यांनी मला विचारलं होतं, की "आई तू रामबापाचा फोटो ह्याला लावलास डीपीला म्हणजे आणि मग तू माझ्या वाढदिवसाला का नाही लावलास?" अच्छा. कारण तेव्हा ते नाही का ते जेव्हा कदाचित म्हणजे आपण रामलल्ला जिंकला ना, केस जिंकली आणि तेव्हा ते हं, सगळेजण हं. रामाचे हे लावत होते डीपी. तेव्हा मी लावला हो. असणार. तर तो त्याला वाटलं की रामबाप्पाच्या वाढदिवसाला लावला. "तू माझ्या वाढदिवसाला का नाही लावलास? माझ्या वाढदिवसाला तू एवढी मोठी कविता कर की तुझं म्हणजे बोलून तुझं तोंड दुखलं पाहिजे." छान. अशी त्याची डिमांड वगैरे असायची आणि म्हणून आम्ही असं हे करायचो म्हणजे साजरा, की त्याच्या समजा अगदी तो तिथे असेल अमेरिकेत, तर आम्ही Zoomवर एकत्र येऊन त्याला म्हणजे त्याची कविता म्हणणं किंवा त्याला एखादा व्हिडिओ करून पाठवणं, असं ते इतकंच म्हणजे आमच्यात एवढं. इतरांसाठी मी ग्रीटिंग कार्ड वगैरे तयार करायचे डिजिटल पण आणि हार्ड म्हणजे असं प्रत्यक्ष YouTubeवर बघून छान ग्रीटिंग तयार करत असे. तर तसंच एकदा ह्यांनी सहज सहज नाही, पण ते खूप मनापासून त्याने विचार करून तो व्हिडिओ केला होता, की सफरचंद वगैरे कोण म्हणजे फळं किंवा वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवून म्हणजे ती टवटवीत ठेवतो. तर तसं मी मला म्हणजे उज्ज्वलाला फ्रेश नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करीन. वाह! आणि ते वाह! खरंच ते म्हणजे सांभाळतात मला. मला खरंच आठवतं मला हे त्यांचं वाक्य, की त्यांनी ते इतकं मनावर घेतलंय ना, खरंच मनावर घेतलंय त्यांनी खूपच. आणि ते अगदी त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वातनं दिसतंय आजही. नाही खरंच म्हणजे त्यामुळे तसं मला घरची आत्ता तर अशी काळजी नाहीये किंवा माझ्या मनावर ताण नसतो. मी जर संध्याकाळी जाणार असेल तर हे आधीपासून आठवण करून देतात, "तुला जायचंय हां, तुला जायचंय." तू ही तयारी कर किंवा बाकीच्या गोष्टी ते बघत असतात ते आणि म्हणजे तशी मला आता सध्या काहीच हे नाही. काळजी किंवा असं काहीच नाहीये. छान, छान जसं मी ताई. माझ्या प्रकृतीला सांभाळून जे जमेल ते करत असते. साथ कुटुंबियांची साथ मिळाली की आपली हो, साहित्यिक सगळ्याच प्रकारची सोशल वाटचाल खूपच छान हो. होते आणि ते बरोबर. तुमच्यामध्ये दिसून येतंय खरंच. आणि असं आता समजा हो. वाटतं कधीतरी, की आई जास्तच हे करते, मग ते एक्झॉस्ट होते किंवा जास्त तिला त्रास होईल. पण तरी ते विचार करतात, की नाही हे केलं तरी म्हणजे त्यातच तिला समाधान आहे असं. करू दे मग असं. त्यामुळे अर्थातच. ते छान. आता मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. लेखिका, साहित्यिका उज्ज्वला लुप्तुके ह्यांचे पुढचे पुस्तक कोणते? आम्ही त्याची अपेक्षा कधी करू शकतो? त्याचा थोडक्यात काय आशय असेल? तुम्ही काही विचार केला असेल, त्याबद्दल आम्हाला काही सांगा? बरं.
पुस्तक तर मी काढणार आहे, कारण माझ्या आता लक्षात आलं की हे खूप वेळखाऊ आहे हे. म्हणजे इतकं छोटं, मग सगळं म्हणजे तयार हो, होतं तरी सुद्धा त्याला वेळ बरोबर आहे. लागतो आणि पूर्ण वेळ आपल्या डोक्यात तोच विचार असतो. त्याच्यामुळे मी असं म्हणते की मी लवकरच, म्हणजे कथा तर माझ्या आहेतच. कधी मी आता म्हणजे कथा जेव्हा अभिवाचन आणि करते ना, तेव्हा सगळे लोक म्हणतातच, अहो तुमच्या पुढच्या पिढीला नको का तुमचा ठेवा कळायला? आता आम्ही तुम्हाला फोटो काढून देतो, तसे मध्ये मध्ये फोटो टाका, पुस्तकं काढा, आम्ही तुमचे विकत घेऊ, असं कौतुकाने सांगतात सगळे प्रेक्षक, म्हणजे श्रोते. त्यामुळे मी पुस्तक काढायचा विचार केलाय, एक कथेचं आणि एक कवितेचं, परत एक चांगलं. म्हणजे कविता सुद्धा माझ्या बऱ्याच आहेत, पण आता ते ह्याच वर्षी किंवा पुढच्या वर्षीपर्यंत नक्की येईल. 2 तरी पुस्तकं मी काढणार आहे. लेखांचं आणि बालकथांचं पण येऊ शकतं. बालकथा, बालकविता. पण ते मी आत्ता काढणार नाही. पण ही 2 पुस्तकं मी काढण्याचा नक्कीच विचार केलाय. छान, छानच ताई. आणि आता तुम्ही आम्हाला तुमचे काही फोटो दिले होते. आमचं एक फोटो गॅलरी म्हणून छोटंसं सेशन असतं इंटरव्ह्यूच्या नंतर. तर आता मी ते फोटो इथे दाखवत आहे आणि प्रत्येक फोटोविषयी तुम्ही 1 का 2 वाक्यात त्याची काय आठवण आहे तुमची ते सांगा किंवा हा हं. कुठला फोटो आहे हेही सांगितलं तर चालेल. मी इथे स्क्रीन शेअर करत आहे. तुम्हाला दिसली की मला फक्त तेवढं सांगा. हं. हां. मला वाटतं दिसत असणार. हो, दिसतंय. हे उज्ज्वलाताईंच्या पुस्तकाचं कव्हर अतिशय सुंदर फोटो. बरोबर. प्रकाशनाच्या वेळचा आहे हा फोटो. ह्याच पुस्तकाचं प्रकाशन. हे इथलं का? औदुंबरचं का? औदुंबर फोटो. मधला. हो. छान, छान. हा पुढचा फोटो. हे आताच अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं ठाण्याला. मला वाटतं 16 डिसेंबर असेल. तर तेव्हा काव्यकट्टा जो असतो ना, त्याचं सूत्रसंचालन केलं, तेव्हाच आहे हा. अच्छा. कल्याण वाचनालयामध्ये सत्कार झाला होता आणि मला असंच म्हणजे कथा अभिवाचन करायला बोलवलं होतं, तेव्हाच आहे. वाव. अखिल भारतीय साहित्य परिषद. या अनिता हां. गुज्जर ताई ना? अनिता हो. ताई. अनिताताई आणि राजश्री बोहरा असतात. हो. आता ह्या फोटोत नाही आल्यात, पण म्हणजे ते सगळं आयोजन आणि सगळं जबाबदारी होती आम्ही पण सगळ्यांना. मिस करतो डोंबिवलीला. मागच्या वर्षीपर्यंत आम्ही तिथेच होतो. अच्छा. हा फोटो. हो. ते डावीकडचा जो फोटो आहे, ते हं. कल्याणचंच एक मला वाटतं उद्योग, म्हणजे ही जी संस्था आहे ना, महिला सहकार उद्योग असं त्यांचं ते आहे. अच्छा. म्हणजे ते उत्तेजन देतात. दिवाळी फराळ, राख्या असं काही काही वस्तू त्या बनवून घेतात आणि विक्रीसाठी पण म्हणजे प्रयत्न करतात. चांगली आहे ती संस्था. त्यांनी बोलवलं होतं. म्हणजे असंच की एकातून एक लागत जाते लिंक. कल्याण हं. वा खरंय. वाचनालयामध्ये तो कार्यक्रम झाल्यावर, तो आवडल्यावर लगेच त्यांनी मला बोलवलं असं. आणि आणि हा दुसरा. आणि ही आम्ही सिद्ध लेखिका एक आता लगेचच ह्या 2-3 वर्षात नावारूपाला आलेली मोठी संस्था आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण भारत आणि परदेशातल्या सुद्धा बायकाच आहेत, म्हणजे फक्त. ते समूह चालवतात पद्माताई हुशिंग, हं, हं. प्राध्यापिका. तर तेव्हा त्यांनी सन्मान केला होता, की मला म्हणजे असा, म्हणजे आता हे सगळीकडे पारितोषिकं मिळतच असतात. शासकीय सुद्धा मला मिळालेली आहेत. म्हणून तो सन्मान केला होता. त्यांचा पहिलंच स्नेहसंमेलन होतं. अच्छा. हा पुढचा फोटो. हां. सॉरी हां, हे चुकून आलंय काहीतरी. नाही, नाही. हां, आलाय ना, दिसतोय मला. हो, हो. अ, हे म्हणजे गेल्या वर्षी मारुती मंदिर आहे, म्हणजे काय पी-एन-टी कॉलनीतलं. तर माझ्या शेजारी बसलेल्या दातार म्हणून आहेत, अलका दातार. त्या म्हणाल्या, की "दरवेळेला आम्ही इथे भजन करतो, पण यावेळेस जमत नाहीये. तर मी एकटीच जाणार आहे. तू येतेस का?" तर म्हटलं, "मी येते." आणि मग आम्ही थोडं भजन केलं. त्यांना विचारून मी रामायणाचा तिथे प्रयोग केला होता तेव्हा. छान, छान. मंदिरात. छानच झालं होतं तेव्हा सुद्धा. म्हणजे तिथपासून मला कल्पना आली, की लोकांना आवडतंय म्हणजे असं. हं. लोकप्रिय विषय आहे खरंच. हां, हां. हे बक्षिसाचं हे उत्कृष्ट म्हणून बक्षीस मिळालं ना. अच्छा.
माझी लेखणी परिस्थिती. हे ताईंचे काही सन्मानपत्र. हो, हे इथलं सुद्धा मला वाटतं भोंडल्याला सर्वोत्कृष्ट मिळालेलं त्याचं आहे. सर्वोत्कृष्ट. हो. हेच छान. वाचनालयामध्ये आणि एकदा असं बोलवलं होतं तेव्हाच आहे. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम. वक्तृत्व, हो. आणि आपलं हे आहे ना मंदिर, म्हणजे गणपती मंदिर आहे, तिथे सुद्धा गणपती मंदिर. हा. वक्तृत्वामध्ये मला मिळालं होतं. छान छान. बरीच आहेत. मला आता माझ्याकडे ना फोन बदलल्यामुळे कुठे कुठे सगळे गेलेले आहेत. हे सगळ्यात खरं महत्वाचं आहे. ह्याच्या आधीच जरा दाखवा. हा, तर हा अखिल भारतीय सन्मान. मराठी हा, साहित्य परिषद. हा. आणि जे दुसरं आहे ना ज्याच्यावरती नटराज आणि आहे ते हम्म. शासनाचं पहिलं बक्षीस आहे. वा वा. छान. हा, म्हणजे सर्टिफिकेट, चेक आणि हे असं मिळतं. हा त्यांचा पहिला नंबर रौप्य ह्याला देतात ते, म्हणजे व्यावसायिक ह्याला सुद्धा असंच देतात, पुस्तकांना पण असंच देतात पहिला नंबर. खूप अभिमानास्पद आहे ताई हो, हे खरंच. बरोबर. आणि शासनाच्या सन्मानपत्रापुढे आमचं सन्मानपत्र अगदीच फिक्क पडतंय. नाही पण नाही तरी नाही, या पण आहे ना स्मृतिगंधाच्या. कथेसाठी मिळालेलं ते आहे ना हो उत्कृष्ट हो. म्हणून उत्कृष्ट लेखिका. बरोबर, उत्कृष्ट लेखिका, बरोबर. हे छान. काही पेपर कटिंग्स. हा, हे ही ना म्हणजे मी आधी कसं झालं की कॉलेजमध्ये आम्ही एकटे एकटे प्रोग्राम खूप करायचो, म्हणजे अगदी शॅडो प्ले, पपेट शो पासून आम्ही करायचो. आम्हाला म्हणजे डिमांड होती. म्हटलं ना मध्ये रेडिओ प्रोग्रामला महेश केळुसकर हे करायचा, आम्हाला बोलवायचा. हो. तसं आम्ही मुली मिळून सुद्धा करत होतो. माझ्या मैत्रिणी पण तेवढ्याच तोला मुलाच्या होत्या. तर आम्ही शॅडो प्ले केला होता. खूप सुंदर केलं होता. म्हणजे छान. असं टीव्हीचा आकार दिलेला जिलेटिन लावून आणि मागून आम्ही ती सावली पाडत होतो त्याच्यावरती. वाव. शॅडो प्ले खूप आपली छान. अजून एक कला आम्हाला कळली आत्ताच. ते तेव्हाच असं सगळं गाड्यामध्ये गुंफलेलं ते सुद्धा. आणि मग एका पुढे एक आम्ही ते शॅडो हातांचे आकार करून दाखवत होतो. तसंच आम्ही नाईस पपेट शो नाईस. पण छान केलेला. हम्म. खूप छान केलेला. म्हणजे पपेट्स म्हणजे आम्हीच होतो. अगदी दोऱ्या-बिऱ्या बांधून नाही, पण ॲक्शन करायच्या पपेट्स सारख्या. वाव. आणि तिथला एक म्हणजे वेशभूषा करणार त्यांनी आम्हाला इतक्या छान म्हणजे भुवया वगैरे अशा कापून कापसाच्या किंवा अशा म्हणजे ज्याला म्हातारा असेल तर कापसाच्या किंवा अशा मुद्दाम ते पपेट सारखं बनवलं होतं सुंदर. वाव. आणि आणि तो एक छान असं आम्ही कथा ती म्हणजे राजकन्या उपवर होते आणि बोलत नाही, रुसून बसते. ती कथा आहे ना, मग हा. तिला कोण कोण हसवायचा प्रयत्न करतो, असं ते सगळं गाण्यात लिहिलेलं. हो. आणि छान ते छान. छान पपेट अगदी सगळे अजून आठवण काढतात म्हणजे त्या पपेट शोची. तर तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये मी नाटक करत नव्हते, कारण माझ्या वडिलांना आवडलं नसतं. म्हणून आम्हीचे असे प्रयोग करत होते. पण माझं लग्न झाल्यावर आमच्या शेजारीच फातर्फेकर सर राहायचे. म्हणजे ते कॉलेजमध्ये प्राध्यापक होते केमिस्ट्रीचे. तर त्यांनी माझ्या मिस्टरांना विचारलं, "उज्ज्वलाला पाठवशील का? 1 तासातच ती येईल प्रॅक्टिस करून घरी." असं माझ्याच घरी प्रॅक्टिस करायची. मग माझे सासरे आणि मिस्टर म्हणजे असे नव्हते ऑर्थोडॉक्स. त्यामुळे त्यांनी परमिशन दिली आणि मग हे एका म्हाताऱ्याचा खून. मला वाटतं ते कोणाचं नाटक आहे ते? हां, मग एलकुंचवार. महेश एलकुंचवारांचं हे एकांकिका होती आणि ती इतकी लोकप्रिय झाली ना, पहिला नंबर तर आम्हाला 4-5 ठिकाणी मिळाला. अगदी म्हणजे आम्ही बेळगावला गेलो, कणकवलीला मोठा उत्सव व्हायचा. अजूनही होतो बहुतेक तो. पंडित म्हणून ते करायचे. म्हणजे हम्म. लोकं तुफान गर्दी करायचे. ओपन हे होतं ते थिएटर. तर त्याचा तो हे आहे फोटो. हा. छान. नाही, हा कदाचित आणि दुसरा असेल. हो हो हो. तर हे वेगळं आहे, पण मला वाटलं की ते आहे म्हणून. हे आषाढस्य प्रथम दिवसे कवी सुमनांचा सडा त्याचं आहे. हे ह्याच्यामध्ये झालं होतं. यशवंत थिएटरमध्ये. यशवंत थिएटर इथलंच नरिमन पॉइंट आणि तिकडचं. तिथे मला असंच कविता सादर करायला वगैरे तेव्हा म्हणजे मला ना खूप छान म्हणजे मोठ्या कवींनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी अशोक नायगावकर, नंतर निरंजन उजगरे होते ते किंवा अरुण म्हात्रे, किशोर कदम हे सगळे माझे तेव्हा परिचयाचे झाले होते. तेव्हा वाव. त्यांच्याबरोबर पण ते आम्हाला नवोदितांना संधी देत. तसा तो कार्यक्रम होता. आणि छान आजही छान ताई. अभिनंदन.
आमची जी आहे ना इथलीच कवी कट्टा असं मी ते कुसाळकर उद्यान. हम्म. त्याच्यात ते महाराष्ट्र टाइम्सला दिलं होतं. ते आलं छापून छानपैकी आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेले. फक्त म्हणजे ठाणे एडिशनला नाही. मला वा. सावंतवाडीवाल्यांनी हे पाठवलंय. अच्छा. हां. छान. आणि हा फुलराणीचा फोटो. तो आत्ताच शिकवीत विरंगुळा चांगलाच केंद्र. धडा. तो भाग आहे का हा? हो, हो. छान. विरंगुळा म्हणून एक डोंबिवलीची परिवर्तन विरंगुळा एक अगदी सुप्रसिद्ध संस्था आहे आणि त्याचे सर्वेसर्वा म्हणजे श्री रवींद्र खानोलकर सर हे सगळ्यांना इतके गुंतवून ठेवतात ना ज्येष्ठांना आणि प्रत्येकाचं त्यांचं पण आहे. कोणी कोणाला वाईट म्हणायचं नाही. म्हणू देत गाणं, म्हणू देत. त्यांना नाही जमलं तरी आता म्हणू देत. असं करत करत त्यांनी सगळ्यांना प्रोत्साहन देतात खरंच. सगळ्यांना प्रोत्साहन देऊन हो. प्रत्येकातले गुण बाहेर काढलेत. आणि आता एक सुंदर कार्यक्रम त्यांनी 5 ठिकाणी केला रोटरी क्लब तर्फे. त्याच्यात त्यांनी ते म्हणजे 2-3 मिनिटाचं माझं फुलराणी अभिनय घेतला होता. तो मला छान मोठ्या स्टेजवर आता करायला मिळाला. म्हणजे सावित्रीबाई फुले नाट्यगृह किंवा काशीनाथ घाणेकर सभागृह तिथे दोन्हीकडे ठाण्याला. असे आता 2 केले. तिथे अभिनंदन सुद्धा ताई, खरंच छानच. ठाण्याला सगळे अभाषिक होते. त्यांना पण ते म्हणाले प्रत्येक जण, की आम्हाला सगळं जरी कळलं नाही तरी तुमचा अभिनय खूप आवडला. प्रत्येकाने सांगितलं म्हणजे. छान छान ताई. खूप सुंदर फोटो पाठवले होते तुम्ही. त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण साहित्यिक जीवनाचं एक आम्हाला दर्शन घडलं. खूप खूप अभिनंदन आपलं. आणि ह्या एक छोटासा प्रश्न अजून राहिलाय. अ, नवीन साहित्यिकांना तुम्ही काय उपदेश द्याल? खरं म्हणजे साहित्यिकांना उपदेश देणे इतकी काही मी मोठी नाहीये. पण मला जेव्हा असं कळलं, की आता म्हणजे साहित्य वर्तुळामध्ये बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप माझ्याकडे आहेत म्हणजे माझ्या आता ह्याच्यात. तर मला एक जाणवतं, की कोणाला ना सुधारणा केलेली नको असते. मला सुद्धा राग यायचा. मी सुद्धा एकदा मला वाटतं शंकर वैद्य त्यांना विचारलं होतं, ही कविता कशी वाटते? तर ते मला म्हणाले होते, की कविता चांगली आहे, शब्द चांगले आहेत, पण एक आंतरिक लय पाहिजे. हा शब्द तेव्हा त्यांनी वापरला होता. आणि लय म्हणजे काय वगैरे असं म्हणजे मग मला तेव्हा पहिली जी भावना असते ना ती रागाची. पहिली भावना अरे, असं म्हणजे थोडंसं असं आपल्याला ना कुठेतरी नाही, ठेच ते लागते. स्वाभाविक आहे. असं आपल्याला वाटतं आपलं कौतुक व्हावं. ते तर खरं आहे. तर ते पहिली त्या कुठेतरी माणसाचं आपल्याला ठेच स्वाभाविकच आहे. लागते, नाही असं नाही. पण मला असं वाटतं, की नेहमीच आपण एक म्हणजे आपण एक त्रयस्थ म्हणून आपल्याकडे बघावं आणि मोठे म्हणजे लेखक काय लिहीत असतात, त्यांना फॉलो करावं. हं, आपल्याला बरोबर. कळत असतं आपल्या म्हणजे त्यांच्याशी आपण तुलना जरूर करावी आणि तसं म्हणजे त्यांना फॉलो करावं म्हणजे त्यांना कॉपी करावं असं मी म्हणत नाही. पण आपल्या त्यांचा इतकंच आदर्श, त्यांचा आदर्श पुढे ठेवून. करेक्ट, करेक्ट. अगदी योग्य ताई. आणि तुम्ही म्हणालात तुम्ही एवढ्या मोठ्या साहित्यिक नाही उपदेश द्यायला, आमच्यासाठी तर तुम्हीच थोर साहित्यिक आहात. इतकं काही काही लिहिलंय, इतकी पुस्तकं प्रकाशन केली आहेत आणि पुढेही करत राहणार. त्यासाठी स्मृतिगंध समूहातर्फे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि आमची आमची एक सिस्टम आहे, एक छोटंसं डिजिटल सन्मानपत्र मी इथे समूहातर्फे तुम्हाला व्हर्च्युअली दाखवत आहे आणि ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत आता पुढे पोहोचवणार आहे व्हॉट्सअपद्वारे. हं, हं. हे तुमचं सन्मानपत्र आणि सर्वांच्या वतीने मी पुन्हा ओके. एकदा हार्दिक अभिनंदन करते तुमचं. थँक यू. आणि एक औपचारिक समारोप म्हणून 2 वाक्य बोलते. पहिलं तर तुम्ही आज इथे इतका वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला मान्यता दिलीत म्हणून खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आपल्याला आपल्या कुटुंबियांबरोबर, मित्रपरिवाराबरोबरही शेअर करता येईल. आज रात्रीच मी त्याची YouTube लिंक तुम्हाला पाठवीन आणि ज्यांचा हा कार्यक्रम पाहायचा राहून गेलाय त्यांनाही तो पुढे नक्कीच पाहायला मिळणार.
आणि शिवाय आत्ता ज्यांनी हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हवर पाहिलाय, मला बरेच कमेंट्स दिसतायत. त्या सगळ्यांचेही खूप खूप आभार. तुम्ही श्रोते म्हणून ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपस्थित होतात. त्यामुळे उज्ज्वला ताईंचा आणि माझं सगळ्यात जास्त मला माझं मनोबल वाढवायला म्हणून थँक